त्यांची आठवण परीक्षेत काय आम्ही प्रत्येक पाऊल उचललं का तर मला त्यांची आठवण येते. आणि ते म्हणजे जी तुम्ही मानसिक स्थिती म्हणताय, जर ते आज आमच्यात असते तर आम्ही इतकाच खचून गेलो नसतो. 2 महिन्यापूर्वी वडिलाचा मृत्यू झाला. हा मृत्यू भीषण होता, निर्घृण होता. त्यानंतर संघर्ष करावा लागला आणि या संघर्षानंतर आज आयुष्यातील पहिली मोठी परीक्षा वैभवून दिली आहे. काय तिच्या भावना आहेत? कारण स्वाभाविक आहे की मागच्या 2 महिन्यामध्ये तिला अभ्यासाला वेळ मिळाला नसेल, मानसिक स्थिती तिची चांगली राहिली नसेल. याही काळात ती उभा राहिली, परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि तिने पेपर सोडवला. वैभवी, कसा होता आजचा पेपर? म्हणजे माझ्या परीनं म्हणजे मी जेवढं सोडवू शकते मी तेवढा पेपर सोडवला आजचा. पण हा माझा म्हणजे इथून हा माझा पहिलाच पेपर होता की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते. ते आज आमच्यात नाही आहे, ती खूप दुःखाची गोष्ट आहे. आणखीन म्हणजे आम्ही याच्यातून कोणीच सावरू शकलो नाही. पण काय झालं असतं आज जर बाबा असते तर? वडील आले असते परीक्षा केंद्रावर, त्यांनी स्वतः सोडलं असतं तुला, थांबले असते तुझी वाट बघत? ते नक्कीच थांबले असते, पण आज ते आमच्यात नाही आहेत. मी आज हे माझं दुर्भाग्य समजते की ते माझ्यात नाही आहेत. पण असं वाटलं तर म्हणजे आत्तापर्यंतची आठवण येणं हे स्वाभाविक होतं. पण परीक्षेच्या काळामध्ये आपण असं म्हणतो की आपली मानसिक स्थिती चांगली राहिली पाहिजे. त्याही वेळेस तुला म्हणजे परीक्षेतसुद्धा बाबाची आठवण झाली? त्यांची आठवण परीक्षेत काय आम्ही प्रत्येक पाऊल उचललं का तर मला त्यांची आठवण येते. आणि ते म्हणजे जी तुम्ही मानसिक स्थिती म्हणताय, जर ते आज आमच्यात असते तर आम्ही इतकाच खचून गेलो नसतो. आणि जो हा संघर्ष आहे, आम्हाला तो संघर्ष कधीच करावा लागला नसता. कारण हे दुःख आम्ही कधीच पाहिलेलं नव्हतं. पण वैभवी, तुझे बाबा तुझ्यासाठी कसे होते? म्हणजे ते तुझ्याशी किती वेळ द्यायचे? कारण स्वाभाविक आहे की राजकारणामध्ये असलेल्या व्यक्तींना स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही, हे वास्तव आहे. पण मग तुझ्यासोबत तुझ्या बाबाची कमिटमेंट कशी होती? तुझ्या बाबासोबत चर्चा व्हायची तर कशी व्हायची? त्यांच्या काही आठवणी आहेत तुझ्या? माझे बाबा तर मला वाटतं माझे बाबा हे बेस्ट होते सर्वात. आणि जसं आता तुम्ही म्हणला राजकारणात म्हणजे घरच्यांना वेळ देता येत नव्हता, तसं ते आम्हाला म्हणजे वेळ देत नव्हते. आणि जर थोडंफार घरी आले तर त्यांची अशीच थट्टामस्करी चालायची. पण मग काही आठवणी आहेत त्यांच्या? एखादं वाक्य, एखादी गोष्ट जी तुझ्यासोबत वारंवार तुला ती आठवते? व्यवहारातली असेल, अभ्यासातली असेल, अथवा शाळेसंदर्भातली असेल? आठवणी तर त्यांच्या खूप आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस कुठं फिरायला गेलो म्हणजे ते असं धिंगाणा मस्ती त्यांची चालू असायची. जसं ते आमच्यात असले तर आमच्यासारखं वागायचे, लहान मुलांसारखं. आणि ज्यावेळेस ते म्हाताऱ्या माणसांसोबत असतील तर ते त्यांच्या म्हणजे ते असं स्वतःला असं विसरून जायचे आणि जे त्यांच्यासमोर आहे ते त्याच्यात मिळून जायचे. म्हणजे ते देवाला न्यायचे, आजोबांना फिरवून आणायचे. पुन्हा बाकी ज्यांचे जे तरुण असतील त्यांच्यासोबत ट्रिपला जायचे कधी कधी वेळ भेटेल तसं. आणि एकदा तर आम्ही त्यांचा बड्डे होता मागचा, त्यावेळेस आम्ही शेगावला गेलो होतो. त्यावेळेस गाडीत आम्ही 4 जण, माझे 2 भाऊ विराज आणि मी, आम्ही असं मागं बसलो होतो आणि पप्पा आमच्यासोबत होते. त्यावेळेस आम्ही जाताना खूप धिंगाणा केला होता. तुला मला वाटतं ड्रॉइंगची हॉबी आहे, तर आठवतं कधी की तू एखादं चित्र काढलं होतंस त्यावेळी बाबाला दाखवलंस? अथवा ते कोणतं चित्र होतं जे पहिल्यांदा तुझ्या बाबांना बघितलं असेल अथवा तुझ्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली असेल? माझं प्रत्येक ड्रॉइंग मी त्यांना दाखवायचे आणि ते कधीच असं म्हणजे त्याच्यात त्यांनी एकसुद्धा खोट काढली नाही की ते तुझं चुकले. ते त्या प्रत्येक ड्रॉइंगला म्हणायचे, नाही छान काढले, खूप तसंच दिसतंय जसं काढायचं होतं तुला तसंच. आणि मला हॉबी आहे ड्रॉइंगची, मला फॅशन डिझायनर करायचं होतं. पण एक करिअर म्हणून मी नीटची तयारी करत होते. आणि मग त्यांना वाटायचं ही नीटची तयारी करते तर तिनं तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणजे मी नीटचं करते तर म्हणजे त्यांनी मला आज कधीच बंधन दिलं नाही की तुला हे करायला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. नाहीतर बाकीच्यांचे आईवडील असं म्हणतात की तू डॉक्टरच कर, नाहीतर इंजिनियरच कर. मला माझ्या घरच्यांनी हे कधीच असं सांगितलं नाही की तुला हेच व्हायचं, जे तुला करायचं आहे ते कर. पण जे फॅशन डिझायनर होतं ते माझी हॉबी होती आणि ते मी नंतर पण करू शकते. पण एक करिअर म्हणून मी नीट चूज केलं होतं. मग त्यांना वाटायचं ती याची नीटची तयारी करते तर तिनं म्हणजे ती सक्सेस होईल याच्यामध्ये. आणि त्यांना नाही म्हणजे कुटुंबातील सगळ्यांना वाटायचं की ही करू शकते, हिच्याकडे गट्स आहेत आणि मी ते करून दाखवलं.
नक्कीच पण तुझे बाबासोबत जेव्हा तुझी चर्चा व्हायची त्यावेळेस कुठली एखादी आठवण अशी आहे का की ज्या आठवणीतून तुला तर प्रेरणा मिळते, ते आठवल्यानंतर त्यांचं एखादं वाक्य जे तुला खरं तर या पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये मैलाचा दगड ठरेल? म्हणजे त्यांचा प्रत्येक शब्द हा मोलाचा होता आणि ते बोलताना थोडं बोलायचं पण ते खूप महत्त्वाचं असायचं. आम्हाला असो नाही तर बाहेरच्यांना असो, कुणाचे भांडण झाले तर ते आता 1-2 शब्दात ते भांडणसुद्धा मिटवायचे. ते सारखं म्हणायचे आपण म्हणजे जसं आपलं जे सुख असतं ते दुसऱ्यात कधी पण आपण शोधलं पाहिजे. जर आपण बाहेर फिरायला गेलो तर जे फुटपाथचे लोक असतात त्यांच्याकडे बघून आपण जगलं पाहिजे. कारण की आपल्याकडे सगळं असून आपण सतत दुःखात असतो की माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे, पण ते कसं जगत असतील, त्यांच्याकडे तर काही नाही आहे तरी पण ते आनंदात असतात. वैभवी, शेवटचा प्रश्न आहे माझा की आज पहिला पेपर होता, आणखी तुला पुढच्या पेपरला सामोरे जायचं आहे, पण असं वाटतं की हेच करायचं होतं बाबाच्या स्वप्नासाठी आणि म्हणून इथून पुढे आणखी चांगलं करायचं आहे? चांगलं तर करायचं आहे आणि मला जसं त्यांची इच्छा होती की ही नाही ह्याच्या पायावर उभं राहावं आणि मला ते करून दाखवायचं, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. आणि जसं म्हणतात ना ही की करू शकते, ही उपाशी नाही राहणार, मला तसं काहीतरी करून दाखवायचं आहे. नक्कीच. खरं तर फार प्रेरणादायी असा प्रवास आहे की 2 महिन्यापूर्वी डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलं. झालेला वडिलाचा मृत्यू हा इतका निर्घृण आणि वाईट होता की तो आठवला तरी अंगावर शहारे येतील. तो पचवून 2 महिन्यानंतर वैभवी घराच्या बाहेर पडली आणि ती आता परीक्षा देऊन पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, म्हसा झोप, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.